लोक चित्रपटांना खूप ग्रँटेड घेतात। फिल्म्स म्हणजे फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे असं लोकांना वाटतं, पण काही चित्रपट आपल्याला खूप काही शिकवून जातात। पण आज जो चित्रपट मी पाहिला त्या चित्रपटाने माझ्या मनावर खूप मोठी छाप सोडली आहे। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष हडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत लाईफलाईन या चित्रपटाला। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी दरवेळीचं आपलं जे असतं की मराठी चित्रपटाला प्रेक्षकच नाही। हा चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज झाला। आम्ही हा चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला, पण थिएटरवाल्यांनी शोच चालवला नाही, कारण मिनिमम 5 लोक चित्रपट सुरू करायला लागतात। आज जेव्हा चित्रपट बघायला गेलो तर 3 लोक होती आणि मला 2 तिकीटं काढावी लागली सो दॅट हा फिल्म प्ले होईल। कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं की असले चांगले चित्रपट लोक थिएटरमध्ये बघत का नाही। आता या व्हिडिओवर तसे पण जास्त व्ह्यूज येणार नाहीत मला माहिती आहे, पण जर तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलात म्हणजे तुमचा सिनेमा मधला टेस्ट खूप चांगला आहे। आणि नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अर्धे व्ह्यूअर जे व्हिडिओ बघायला येतात ते सबस्क्राइब करत नाही आणि त्यामुळे थोडंसं मोटिवेशन डाऊन होतं। असं म्हणतात की चित्रपट हे आपल्या समाजातलं एक प्रतिबिंब असतं आणि हा चित्रपट बघताना मला वारंवार ते वाटत होतं। ही कहाणी आहे केदारनाथ अग्निहोत्री यांची, प्लेड बाय माधव अभियंकर। ते किरवंत आहेत। किरवंत म्हणजे माणूस मेल्यानंतर ज्या विधी करतात ते पंडित। आणि या चित्रपटामध्ये त्यांना खूप इगोइस्टिक दाखवलेलं आहे, खूप अभिमान, खूप अहंकार आहे त्यांना स्वतःच्या कामाचा। देवानंतर कोण तर फक्त मीच असं त्यांना वाटतं। त्यांना मॉडर्न सायन्स म्हणजेच आधुनिक वैद्यकीय विज्ञान याचा द्वेष आहे। त्यांना असं वाटतं की हे विज्ञान जे आहे ते त्यांच्या पोटांवर पाय ठेवत आहे। ऑन द अदर हँड या चित्रपटाचं दुसरं पात्र म्हणजे डॉक्टर विक्रम देसाई, प्लेड बाय लेजेंडरी ऍक्टर अशोक सराफजी। त्यांच्या शास्त्रावर कुठलं हेट नाही किंवा त्याला ते अपोजही करत नाही, पण त्यांना असं वाटतं की जर शास्त्र आणि सायन्स एकत्र आलं तर त्याचा समाजावर एक चांगला आणि मोठा इम्पॅक्ट पडू शकतो। आता 2 लोक आणि त्या 2 लोकांची वेगळे विचार आणि या चित्रपटात त्या विचारांमधला एक संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ह्याहून अधिक जर मी या फिल्म बद्दल काय सांगितलं तर हा चित्रपट तुमच्यासाठी स्पॉइल होईल, पण हा चित्रपट एक खूप मोठा संदेश समाजासाठी देऊन जातो, तो म्हणजे ऑर्गन डोनेशनचा। आता ते का, कसं आणि कसा हा संदेश लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल। आता मला या चित्रपटाबद्दल काय आवडलं आणि काय नाही आवडलं त्याच्याकडे वळूया। ओव्हरऑल अप्रतिम चित्रपट आहे आणि मी सांगेन की सगळ्यांनीच हा चित्रपट बघायला हवा। लेजेंडरी ऍक्टर अशोक सराफजी आणि माधव अभियंकरजी त्यांच्या खांद्यावर त्यांनी पूर्ण चित्रपट पेललेला आहे। ऍक्टिंगचा काय प्रश्नच नाही, म्हणजे जबरदस्त ऍक्टिंग आपल्याला या चित्रपटात बघायला मिळते आणि इमोशन्स या चित्रपटातले आपल्याशी कनेक्ट होतात। तो संदेश हा चित्रपट आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो, ते ऑडियन्स पर्यंत पोहोचतात आणि ते मनाला भिडतात। या चित्रपटातली स्टोरी खूप सिंपल आहे, पण सिंपल असून त्याचं जे सादरीकरण केलेलं आहे ते खूप सुंदर आहे। कुठे चित्रपट ड्रॅग्ड किंवा बोर वाटत नाही किंवा असंही वाटत नाही की तुमच्यावर काहीतरी एक संदेश थोपण्याचा प्रयत्न केलेला आहे। एंड ऑफ द पिक्चर तुम्हाला स्वतःलाच वाटेल की हा जो चित्रपटातला संदेश आहे तो किती इम्पॉर्टंट आहे आणि याची जागृती होणं किती गरजेचं आहे। ओव्हरऑल ऍक्टिंग, दिग्दर्शन आणि चित्रपटातलं म्युझिक, फिल्म मध्ये एकच गाणं जे बॅकग्राऊंड मध्ये वाजतं पण ते इमोशन्सला कन्वे करण्यासाठी, मनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक खूप मोठं काम करतं, एक मोठं टूल सारखं समोर येतं। आता ऑफकोर्स या चित्रपटामध्ये पण काही नेगेटिव्ह आहेत, पण ते इतके छोटे आहेत की आपण त्यांच्याकडे इझिली दुर्लक्ष करू शकतो। एक नेगेटिव्ह गोष्ट मला चित्रपटाबद्दल वाटली की जे साईड कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, इव्हन जो छोटा बाळ ह्या चित्रपटात घेतलेला आहे त्याची ऍक्टिंग मला इतकी आवडली नाही, ते इतकं नॅचरल वाटलं नाही। तर जे साईड कॅरेक्टर आहेत, जितकेही साईड कॅरेक्टर आहेत चित्रपटामधले, त्यांची कास्टिंग आय थिंक सो बेटर होऊ शकली असती अदर दॅन मेन कास्ट बोलते जे साईड कॅरेक्टर्स आहेत। दुसरा एक नेगेटिव्ह म्हणजे चित्रपटाचं प्रोडक्शन क्वालिटी खूप लो वाटते। कधी कधी असं वाटतं की आपण एक टीव्ही सिरियल बघतोय की काय, पण ते जायज आहे कारण या चित्रपटाला बघण्यासाठी एवढे प्रेक्षक नाही। चित्रपटाचं प्रमोशन देखील इतकं झालेलं नाही। प्रोड्युसरला कुठेतरी माहितीच असेल की मे बी या चित्रपटाला प्रेक्षक मिळणार नाही आणि OTTवर हा चित्रपट जास्त बेटर करेल। आणि मला वाटतं की चित्रपट बनवण्यापेक्षा या स्टोरीचं किंवा कथेचं नाट्य रूपांतरण केलं असतं तर जास्त चांगलं चाललं असतं। कारण मी स्वतः नाटकं बघतो आणि एक जबरदस्त स्टोरी ही नाटकासाठी होती आणि मला वाटतं तिकडे प्रेक्षकही या स्टोरीला मिळाला असता। पण ओव्हरऑल एक जबरदस्त चित्रपट आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनी बघावा, तुमच्या मनाला टच करेल। आणि हा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राइब करा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। लाईक करा, सबस्क्राइब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।